वेस्टर्न डेटिंग कल्चरला ना अननेसेसरी बदनाम करून ठेवलंय आणि आपण लोक वेस्टर्न कंट्रीज कडून चांगल्या गोष्टी कमी पण वाईट गोष्टी पहिला उचलतो. वेस्टर्न डेटिंग मध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट जी असते ती म्हणजे पूर्णपणे हा कपलचा इंडिव्हिज्युअल डिसिजन असतो. त्यामध्ये कुठल्याही फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड सर्कलचा इन्फ्लुएन्स येत नाही. जसं की इंडियन कल्चरमध्ये लव्ह मॅरेज असेल तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी फॅमिली डिसिजन काय होतं शेवटी फायनल त्यावरतीच तुमचं लग्न होणार की नाही हे ठरतं. रिलेशनशिपमध्ये पडताना बाहेरच्या देशांमधली ही लोक खूप स्टेप बाय स्टेप आणि सिस्टमॅटिकली पुढे जातात. आधी त्यांची ओळख होते, मग थोडे दिवस ते कॉफी किंवा डिनर डेटला जाऊन टाइम स्पेंड करतात. जेव्हा त्यांना वाटतं की आपण थोडा वेळ जो एकमेकांसोबत घालवतो त्यामध्ये आपण खुश असतो, तेव्हा मग ते डिसिजन घेतात की आता आपण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवला पाहिजे. लेट्स मूव्ह इन टुगेदर. मग ते एकत्र राहायला सुरुवात करतात, ज्याला म्हणतात लिव्ह इन. 24 तास काही दिवस एकत्र जेव्हा राहतात तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तुम्हाला तुमची इमोशनल कम्पॅटेबिलिटी लक्षात येते, तुमची मेंटॅलिटी काय आहे, तुमच्या मॉरल व्हॅल्यूज काय आहे, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत कसे आहात, तुम्ही समोरच्या फॅमिली फ्रेंड सोबत जेव्हा भेटता तेव्हा कसे बिहेव्ह करता, आणि सगळ्यात महत्वाचं सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी सुद्धा तिथे तुमची चेक केली जाते. आणि हे सुद्धा माणसंच आहेत, त्यामुळे एकत्र राहिल्यानंतर या कपल्समध्ये सुद्धा भांडणं होतात. पण त्यांना हेच बघायचं असतं की भांडण जेव्हा होतं तेव्हा आपल्या इगोला बाजूला ठेवून रिलेशनशिपला इम्पॉर्टन्स दिलं जाते का, आपल्याला एकमेकांच्या काही सवयी आवडत नसतील, पटत नसतील, पण तरी सुद्धा आपल्या त्या सवयींसकट आपण एखाद्याला ऍक्सेप्ट करू शकतोय का, काही गोष्टींमध्ये समोरच्यासाठी आपण स्वतःला बदलू शकतो का. जेव्हा ती लोक 5-6 महिने असे एकत्र घालवतात आणि त्यांना हा कॉन्फिडन्स येतो की मी या माणसासोबत आयुष्य काढू शकतो आणि खुश राहू शकतो, त्यावेळी ते लोक एकमेकांना लग्नासाठी विचारतात. जरी खूप दिवस झाले एकत्र राहत असतील आणि एकमेकांवर आपलं प्रेम हे माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल ती रिंग सेरेमनी इतकी महत्वाची असते त्यांच्यामध्ये, कारण ती एक मोठी कमिटमेंट एकमेकांना तुम्ही देता आणि आयुष्यभर साथ राहण्यासाठी विचारता. याला त्यांच्याकडे म्हणतात एंगेजमेंट. आणि ती एंगेजमेंट झाल्यानंतर फॅमिलीला कळवलं जातं की आता आम्ही एंगेज्ड आहोत, आता आम्ही लग्न करणार आहोत. तोपर्यंत त्यांना कल्पना असते, पण हे कन्फर्मेशन ह्या सगळ्या प्रोसेस नंतर दिलं जातं. इतका वेळ आपल्या इंडियन कल्चरमध्ये खास करून अरेंज मॅरेजमध्ये कपल्सना मिळतो का नाही. त्यामुळे लग्नानंतरच तुम्ही त्या माणसासोबत 24 तास राहायला सुरुवात केली तर तो माणूस ओळखताना प्रॉब्लेम येणारच आहेत. त्याच्या आवडीनिवडी सवयी तुम्हाला नंतर कळतील. मग काही गोष्टी पटतील, काही गोष्टी नाही पटणार. त्यामुळे इश्यूज होणं हे कॉमन आहे. आता इंडियन कल्चरमध्ये ह्या गोष्टी इमिजिएटली ऍक्सेप्ट होणार नाहीत की लग्नाआधी मुलगा मुलगी एकत्र जाऊन एका घरात राहील. इव्हन लव्ह मॅरेज असलं तरी सुद्धा तुम्ही एका घरात जाऊन राहत नाही लवकर. स्टील मी म्हणेल की फॅमिलीच्या सहमतीने तुम्ही, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो, तुम्ही जास्तीत जास्त वेळ एकत्र घ्या, फॅमिली सोबत एका घरात राहा. आणि एकत्र राहून सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी तरी आपल्याकडे चेक करणं अवघड आहे, बट ऍटलीस्ट बाकी गोष्टी तरी कित्येक प्रमाणात तुम्हाला कळतील. स्वतःच्या आवडीनिवडी, समोरच्या आवडीनिवडी, फॅमिलीचे एक्सपेक्टेशन, ह्या गोष्टी तरी लग्नाआधीच क्लिअर होतील की नाही. आणि तुम्ही स्वतःला प्रिपेअर करू शकता ना की लग्न करायचंच असेल या व्यक्तीसोबत, या सगळ्या गोष्टी सोबत येणार आहेत आणि या पद्धतीने आपण ते हँडल करू शकू, याची तरी क्लॅरिटी येईल का नाही.